नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथे मानिनीताई काव्याला समजावत म्हणतात, काव्या, अगं प्रत्येक स्त्रीला होणाऱ्या वेदना, येणाऱ्या कळा आणि वेळ हे सगळं काही वेगवेगळं असतं. म्हणजे बघ ना, डॉक्टर आपल्याला तारीख देतात पण बाळ त्याच तारखेला येईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. कधी कधी बाळ अगोदर जन्माला येतं, कधी कधी नंतरही येऊ शकतं, तर कधी कधी कधीही येऊ शकतं. तर आता काव्याला मात्र काहीच कळत नाही. तर मानिनीताई पार्थकडे पाहतात तर काव्या विचारते, म्हणजे मानिनीताई म्हणतात, सांगते, सगळं काही सांगते, तुला ना पार्थच्या जन्मावेळीचीच गोष्ट सांगते. असं म्हणत मानिनीताई काव्याला म्हणतात, तुला सांगू का, माझी बहीण म्हणजेच आनंदची आई, ज्यावेळी तिचं लग्न होतं त्यावेळी मी आणि विक्रम दोघंही लग्नाला गेलो होतो. आता बहिणीचं लग्न म्हटल्यावर माझी उत्सुकता तर भरपूर होती. म्हणजे मी खूप खुशही होते आणि मी खूप काही स्वप्न पाहिली होती. मला असं वाटायचं बहिणीचं लग्न म्हणजे मी खूप मिरवणार, माझ्या बहिणीच्या लग्नात मीच करवली राहणार. एवढंच काय, तर तिला हवं नको ते सगळं काही बघणार, तिला खूप छान सजवणार, नटवणार, अगदी तिच्या मुंडावळ्यासुद्धा मीच बांधणार. असं खूप काही मी ठरवलं होतं. पण कसलं काय, मी आणि विक्रम फक्त लग्नाला गेलो तिथे आणि मग मात्र मला असं जाणवायला लागलं की बाळाची एंट्री नक्कीच होणार. तर काव्या म्हणते, लग्नात? तर मानिनीताई म्हणतात, हो ना, तिथेच मला कळा यायला सुरुवात झाल्यात. तर आता काव्या म्हणते, मग काय केलं तुम्ही? मानिनीताई म्हणतात, मग काय करणार, हे मला हॉस्पिटलला घेऊन गेलेत आणि त्यावेळी हे बाळ जन्माला आलं. असं म्हणत आता ते पार्थचं कौतुक करतात. परंतु इथे मात्र काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे पार्थचं मात्र वेगळंच चालू असतं. पार्थ मानिनीताईंना म्हणतो, मी माझ्या जन्माच्या वेळी खूप क्यूट दिसत होतो ना, सगळ्याच नर्स मला उचलून घेण्यासाठी भांडत होत्या ना. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्या पार्थला म्हणते, याबद्दल आपण नंतर बोलूयात का? असं म्हणत आता काव्या पार्थला काही बोलू देत नाही. तर मानिनीताई पार्थला शांत राहायला सांगतात. तर काव्या मानिनीताईंना म्हणते, आई तुम्ही बोला ना, म्हणजे तुम्ही लग्न अटेंड केलं का, तुम्हाला लग्न मिळालं का? मानिनीताई म्हणतात, कुठे अगं, लग्नात अक्षता टाकायला सुद्धा मी नव्हते. खरं तर इतक्या जवळच्या बहिणीचं लग्न, पण काय करणार, वेळच अशी होती की मी पाहिलेलं स्वप्न पूर्णच झालं नाही. म्हणजे मी ठरवलं होतं की मी करवली होणार, मी लग्नात माझ्या सगळ्या हौसमौस पूर्ण करणार, पण काहीच होऊ शकलं नाही. कारण लग्न एकीकडे आणि मला त्यावेळी हॉस्पिटलला न्यावं लागलं आणि त्यावेळी मी माझ्या बाळाला निवडलं. म्हणजे कुठलीही आई असते तरीसुद्धा त्या आईने हेच केलं असतं. शेवटी काय, सगळं जग एकीकडे आणि आईने बाळासाठी केलेली धडपड आणि बाळासाठी केलेला त्याग एकीकडे. कुठलीही आई बाळालाच निवडेल ग, असं म्हणत मानिनीताई तो सगळा प्रसंग काव्याला सांगू लागतात. परंतु काव्या मात्र दुसऱ्याच विचारात हरवून गेलेली आहे, हे पार्थच्या अगदी बरोबर लक्षात येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला म्हणतो, आपण सगळ्या गोष्टींचा अगदी व्यवस्थित विचार करूया, अगदी आपण पॉईंट लिहून घेऊयात. असं म्हणत आता जीवाने डायरी घेतलेली असते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की सरोगेट मदर. आता सरोगेट मदर ही विवाहित हवी आणि एका मुलीची आई हवी, म्हणजे तिला एक तरी मूल असायलाच हवं. तर नंदिनी म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या नात्यातली असायला हवी. तर जीवा म्हणतो, नात्यातली आता कुठे शोधावी, कारण आमच्या नात्यात म्हणजे माझी बहीण वगैरे असं कोणीच नाही आहे, त्यामुळे तुझ्या नात्यात वगैरे कोणी बहीण वगैरे आहे का? तर आता नंदिनी म्हणते, मलाही फारशा बहिणी नाही घेत आहेत, त्या पण चिनूमेनू, त्यांचा काही प्रश्नच येत नाही. तर त्यानंतर 3 बहिणी आहेत, पण एक तर डॉक्टर आहे, पण तिच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. दुसरी, तर आता जीवा म्हणतो दुसरी, तर नंदिनी म्हणते ती तर फॉरेनला असते आणि ती एका प्रोजेक्टवर काम करत असते, ती स्वतःच एका कामामध्ये इतकी व्यस्त असते की ती कोणाला वेळच देऊ शकत नाही. तर जीवा म्हणतो, आणि तिसरी, नंदिनी म्हणते तिसरी, ती तर एका लहान मुलांच्या शाळेत शिक्षिका आहे. तर आता जीवा म्हणतो, मग? तर नंदिनी म्हणते, पुढे ऐका, आणि ती शिक्षिका तर आहेच, पण आपल्या संशयित नवऱ्याला फक्त उत्तरं देत असते. तर आता हे ऐकल्यानंतर जीवा शांतच होतो. नंदिनी म्हणते, ती आहे चांगली, परंतु तिच्या नवऱ्यामुळे या सगळ्या गोष्टीत पडणं खरंच खूप मुश्किल आहे. कारण ती जर आपल्यासाठी प्रेग्नेंट राहिली तर आता तिच्यासमोर अजून एक नवीन आव्हान उभं राहील.
कारण तिचा संशयित नवरा काय करू शकतो याचा विचार करा. जीवा म्हणतो अगदी करेक्ट आहे आणि त्यातही आपल्याला ही आपली सरोस्की लपवायची आहे, ती कोणालाही सांगायची नाहीये. तर नंदिनी म्हणते अगदी खरंय, नाहीतर काल बघितलं ना आई सगळ्यांना सांगू असं म्हणत होती. माझ्या बहिणी सुद्धा अगदी तशाच आहेत. एक वेळ आई तरी गप्प बसलीये, परंतु बहिणी गप्प बसतील असं मला अजिबातच वाटत नाहीये. त्या सरळ जाऊन काव्याला सांगतील, त्यामुळे मला त्यांच्या बाबतीत अजिबातच खात्री देता येणार नाही. त्यामुळे मला हे सगळं काही रिस्कीच वाटत आहे. तर जीवा म्हणतो मी काय म्हणतोय की आपण नात्यातल्या बाहेरची बघितलं तर चालणार नाही का, आपण नात्याबाहेरची बघूयात ना. तर नंदिनी म्हणते कसं चालेल, तसा नियमच आहे ना. तर जीवा म्हणतो कसला नियम, म्हणजे जर एखादी व्यक्ती एखादी स्त्री आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवायला तयार असेल, 9 महिन्यासाठी आपल्या बाळाला जर सांभाळायला तयार असेल तर काय हरकत आहे. या सगळ्याचा सरकारला काय प्रॉब्लेम आहे. तर नंदिनी म्हणते अहो सरकारला प्रॉब्लेम आहे असं तुम्ही कसं म्हणताय. खरं तर या सगळ्यांना सरकारने नीट विचार करूनच निर्णय घेतला आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी खूप काटेकोर पद्धतीनेच पाळाव्या लागतात आणि सरकारी नियम अगदी योग्यच आहेत. नंदिनी जीवाला म्हणते मी सुद्धा थोडंफार सर्च केलंय, म्हणून मी सांगते की सरोस्की हे सगळं काही साधारण गोष्ट नाही आहे. कारण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बाळाला एका वेगळ्या मातेच्या पोटात लहानाचं मोठं होत असताना त्याचं पालकत्व, त्याचं पालनपोषण आणि त्याचे हक्क या सगळ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. कारण काही झालं तरी या सगळ्याचा गैरवापर व्हायला नको आणि म्हणूनच सरकारने इतके कडक नियम घातले आहेत. तर जीवा नंदिनीला म्हणतो अगं हो, पण या सगळ्यात गैरवापर काय होणार आहेत. तर नंदिनी म्हणते गैरवापर असा व्हायचा की पूर्वी गरीब महिलांकडून सरोस्की ही पद्धत अंमलात आणली जायची, म्हणजे पैशाचा मोह दाखवून बाळ जन्माला घातलं जायचं. परंतु या सगळ्यामध्ये पैशाला बळी पडून त्या बायकाही तयार व्हायच्या. ती स्त्रीसुद्धा पैशासाठी 9 महिने आपल्या पोटात बाळाला वाढवायला तयार व्हायची. पण या सगळ्यामध्ये त्या बाईच्या शरीराकडे, तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायचा. या सगळ्यामध्ये महिलांचं शोषण जास्त प्रमाणात व्हायचं आणि म्हणूनच हे सगळं काही थांबवण्यासाठी, महिलांचं शोषण थांबवण्यासाठी सरकारने हे कठोर नियम घातले आहेत. तसं बघायला गेलं तर बाळाच्या कायदेशीर हक्कासाठीच हे नियम घातले गेले आहेत आणि ते नियम पाळणं ही आपली जबाबदारी आहे. जीवा जन्मानंतर बाळाचे आई वडील कोण असतील, त्याला जन्म घालणारी व्यक्ती कोण असेल, त्यानंतर त्याचे पालकत्व कोण सांभाळेल, त्याचं नागरिकत्व, या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठीच आणि या सगळ्या गोष्टीकडे अगदी नीट लक्ष देण्यात यावा यासाठीच हे नियम घातले गेले आहेत. तर जीवा म्हणतो की हे सगळे नियम मला मान्य आहेत, म्हणजे अगदी बरोबरच आहेत. पण मला एक सांग, सरोगेट मदर ही विवाहितच का असली पाहिजे, ती एका मुलाची आई का असली पाहिजे. तर नंदिनी या प्रश्नाचं उत्तर देत जीवाला म्हणते कारण स्वतःचं मूल नसलेली स्त्री साहजिकच त्या बाळाशी इमोशनल अटॅच होणारच ना, तिला त्या बाळाबद्दल आपलेपणा वाटणारच ना. आणि पुढे जाऊन तिने बाळाला देण्यासाठी नकार दिला तर, म्हणूनच हे सगळे काही नियम, नंदिनी सगळे नियम जीवाला अगदी समजावून सांगत असते. पुढे होणारे परिणाम आणि ते परिणाम होऊ नये किंवा कोणताही प्रॉब्लेम येऊ नये आणि म्हणूनच सरकारने घातलेले नियम आता जीवालाही पटत असतात. तर नंदिनी पुढे म्हणते आणि लग्न न झालेली स्त्री. तर जीवा म्हणतो बोल. तर नंदिनी म्हणते काल आई काय बोलली हे आठवतंय ना तुम्हाला. कारण प्रत्येक पुरुषाला आपली बायको प्रेग्नेंट असताना तिच्याबद्दल आपलेपणा वाटत असतो, कारण ती त्याचा अंश त्याच्या पोटात वाढवत असते. त्यामुळे जर दुसरी कुठली स्त्री आणि जी विवाहित नसेल अशी जर स्त्री असेल आणि जर तुम्हाला तिच्याबद्दल आपुलकी वाटली तर. आता नंदिनीचा हा प्रश्न ऐकून आता जीवाला शारदाताईंचं बोलणं आठवतं. शारदाताईंनी मांडलेला तो मुद्दा जीवाला आठवतो. कारण कुठल्याही स्त्रीच्या पोटात जर तुमचं वंश वाढत असेल आणि त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या बाळाचा आवाज ऐकावासा वाटला, त्याची हालचाल जाणून घ्यावीशी वाटली, अनुभवाशी वाटली, तर मग तुम्ही काय करणार आहात जीवा. नंदिनी जीवाला म्हणते सगळ्यात पहिला नवराच असतो की जो बाईच्या पोटाला कान लावून बाळाचं असणं, त्याचं फिलिंग अनुभवत असतो. हे सगळं काही जीवा तुम्ही त्या बाईसोबत करणार आहात का, असं म्हणत नंदिनीने जीवासमोर प्रश्न उपस्थित केलेला असतो. नंदिनी पुढे म्हणते आणि समजा तुम्हाला राहावलंच नाही आणि तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली जाणून घ्यायची इच्छा झाली, तर मग काय करणार आहात जीवा तुम्ही. एक वेळ जीवा बाळाचे बाबा त्या स्त्रीसोबत प्रामाणिक राहतीलही, परंतु त्या स्त्रीचं काय जी तुमच्या बाळाला जन्म देणार आहे.
ती ज्या पुरुषाचा वंश तिच्या पोटात वाढवते त्याच्याबद्दल तिला अटॅचमेंट निर्माण झाली तर, असं म्हणत नंदिनीने जीवासमोर सगळ्याच गोष्टी अगदी सविस्तरपणे मांडलेल्या असतात. जीवाही आता या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. नंदिनी जीवाला म्हणते, हे सगळं काही होऊ नये यासाठीच तर हे नियम आहेत. तिचा संसार या सगळ्यातून तिला मागे फिरवू शकतो. तिचं नातंच तिला या सगळ्यासाठी बळ देऊ शकतं. म्हणूनच जीवा सरोगेट मदर ही नात्यातलीच असावी लागते. तर आता हे सगळे काही मुद्दे जीवालाही पटतात. जीवा म्हणतो, अगदी खरं आहे. परकी स्त्री या सगळ्याचा विचार करणार नाही, परंतु नात्यातील स्त्री मात्र या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या भावनांचा नक्कीच विचार करेल की हा माझ्या बहिणीचा नवरा आहे किंवा हा माझा भाऊ आहे, हा माझ्या आयुष्यात माझा भाग नाही होऊ शकत. या सगळ्या गोष्टीचा ती नक्कीच विचार करेल. पण खरंच नंदिनी काय काय विचार करून हे नियम बनवले आहेत ना? नंदिनी म्हणते, आता कळलं ना? तर जीवा म्हणतो, हो. नाही पण सगळे नियम करूनही एक गोष्ट आहेच ना? नंदिनी म्हणते, कोणती? जीवा म्हणतो, म्हणजे सरोजकी मदर जी आपण बघणार आहोत, तिने जर अगोदर होकार दिला आणि नंतर तिने नकार दिला आणि तिने जर आपल्याला बाळ दिलंच नाही तर? नंदिनी म्हणते, नाही, असं काही होणार नाही. असं जर झालं तर शासन तिला कठोरात कठोर शिक्षाही देऊ शकतं. तिच्याकडून बाळ घेतलं जाऊ शकतं. कारण कसं आहे ना, हे सगळं काही करण्या अगोदर डॉक्युमेंट पूर्ण करून घेतले जातात आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे रितसरपणे समजावून सांगितल्या जातात. त्यामुळे ती असं काहीही करू शकत नाही जीवा. या सगळ्याचा अगदी व्यवस्थित करार केला जातो जीवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यासाठी एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे यामध्ये पैसे इन्व्हॉल्व नसतात. कुठल्याही प्रकारचे पैसे यामध्ये गुंतवले जात नाहीत. म्हणजे आपण 9 महिने होणारा खर्च, ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च आपण उचलू शकतो. परंतु या सगळ्यासाठी जर ती वेगळे पैसे मागत असेल तर ते मात्र अनलिगल आहे. तर आता सगळं काही जीवा समजावून घेतो आणि म्हणतो, थोडक्यातच काय, तर जी कोणी बाई असेल ती या सगळ्या नियमात बसणारी असायला हवी. म्हणजे थोडक्यात ही आपली सगळ्यात मोठी कसोटी असेल की या सगळ्या नियमांमध्ये बसणारी सरोगेट मदर शोधणं. असं वाटलं होतं की सरोजकी ही आपल्या जखमेवरची फुंकर असू शकते, पण कुठलं काय. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा कशाला होप सोडताय? सगळं काही आपल्याला जसं हवंय तसंच होईल. अजिबात काळजी करू नका. अहो, या सगळ्याची खूप उदाहरणं आहेत, मी तुम्हाला दाखवू का? असं म्हणत नंदिनी मोबाईल हातात घेते आणि मोबाईल पाहताच नंदिनीला धक्का बसतो. कारण आईचे भरपूर मिस कॉल येऊन गेलेले असतात. नंदिनी म्हणते, हे काय? आईचे तर भरपूर मिस कॉल येऊन गेले आहेत, 6 मिस कॉल आहेत. आता मात्र नंदिनी घाबरते. नंदिनी म्हणते, आई असं कधी काही करत नाही. तर जीवा म्हणतो, बघ ना, मग फोन कर आईला. नंदिनी लगेच शारदाताईंना फोन करते. शारदाताई म्हणतात, हॅलो. नंदिनी म्हणते, आई गं काय झालंय? आवाज असा काय येतोय? आता शारदाताई एक एक शब्द बोलत म्हणतात, रात्रभर मी झोपलेच नाहीये. सतत वेगवेगळी स्वप्न पडत होती, इतकी विचित्र स्वप्न की मी सांगूही शकत नाहीये. नंदिनी म्हणते, आई गं तुला काय झालंय? बोल ना. शारदाताई पुढे काही बोलणार, परंतु त्यांना बोलताच येत नसतं. आता मात्र नंदिनी घाबरते आणि जीवाला म्हणते, आई काही बोलतच नाहीये. जीवा म्हणतो, हॅलो बोला. परंतु इथे मात्र शारदाताईंच्या हातातील मोबाईल खाली पडतो. तर आता नंदिनी म्हणते, चला मला आत्ताच्या आता घरी जावं लागेल. आता नंदिनी आणि जीवा घरी जायला निघालेले असतात. नंदिनी एवढी घाबरलेली असते. जीवा तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, हे बघ आपण जाऊयात, पण तू खाली कोणाला काहीही सांगू नकोस. असं म्हणत नंदिनी आणि जीवा आता इकडे मोहितेंच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, शारदाताईंना खूप त्रास होऊ लागतो. शारदाताई त्यांना श्वास घ्यायलाही मिळत नसतो. त्यावेळी ते आपला पंप घेण्याचा प्रयत्न करतात. बेडवरून उठून पंप घेण्यासाठी जात असतात, परंतु त्यावेळी मात्र त्यांना चालताही येत नाही. आता ते पंप घेण्याचा प्रयत्न करणार, पण त्याचवेळी त्या खाली कोसळतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इकडे देशमुखांच्या घरी जीवा आणि नंदिनी घाईघाईने निघालेले असतात. आणि ज्यावेळी जीवा नंदिनी घाईघाईने जिना उतरून निघून जातात, ते मात्र इथे वसू आत्यांनी पाहिलेलं असतं. वसू आत्या म्हणतात, ही नंदिनी प्रेग्नेंट आहे ना, मग जीवाच्या स्पीडने कसं काय जिना उतरू शकते? जीवा तर तिचा हात धरून तिला धावत पळत घेऊन गेलाय. काय चालू आहे यांचं नक्की? नाहीतर विजयराव म्हणतात तसंच. दुसऱ्या महिन्यात बाई प्रेग्नेंट असताना एवढी धावपळ करूच शकत नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे आणि जिथे घोळ आहे तिथे मला लक्ष घालावाच लागणार, हो की नाही? असं म्हणत वसू आत्या या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात. आता नंदिनी आणि जीवा नक्की कुठे गेले आहेत? आता नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे का? हे सगळं काही ते शोधून काढायचं ठरवतात.
तर दुसरीकडे मानिनीताई किचनमध्ये काम करत असतात, ते जेवण फोडणीला घालत असतात आणि त्याच वेळी काव्या त्या ठिकाणी येते. आता काव्याला ठसका लागतो. मानिनीताई म्हणतात, जा तू बाहेर जाऊन बस बरं, नेमकी तू अगदी फोडणी द्यायच्याच वेळी आली आहेस. काव्या म्हणते, नाही राहू देत, मी पाणी पिते. आता मानिनीताई काव्याला पाणी देतात आणि म्हणू लागतात, काय झालंय, तुला त्रास होतोय का, तुला मळमळतंय का, की काय होतंय, छातीत धडधडतंय? काव्या म्हणते, कसं तरीच होतंय. मानिनीताई म्हणतात, थांब मी तुला लिंबू पाणी देते. काव्या म्हणते, नाही नको. मानिनीताई म्हणतात, नाही तू अगोदर लिंबू पाणी घे, म्हणजे तुला बरं वाटेल. काव्या ग असं गरोदरपणात होतच राहतं ग. तर काव्या म्हणते, नक्की की परीक्षेमुळे? मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या अगं? तर काव्या म्हणते, हो ना, मला तरी असं वाटते की हे सगळं काही परीक्षेच्या टेन्शनमुळेच होत असावं. मानिनीताई म्हणतात, नाही काव्या, असं काहीही नाही. काव्या अगं, तू हुशार मुलगी आहेस, अगदी भरपूर अभ्यास करतेस आणि तोही मन लावून अभ्यास करतेस. कोणाला दिसत नसलं ना तरी अगदी मला माहीत आहे की तू किती हुशार आहेस आणि तू किती अभ्यास करतेस. त्यामुळे या सगळ्याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. छान जाणार आहे ग तुझा पेपर, अजिबात काळजी करू नकोस. तू बोल बरं, माझा आजचा पेपर छानच जाणार आहे. तर काव्या म्हणते, हो. तर त्यानंतर मानिनीताई काव्याला म्हणतात, तुला लिंबू पाणी देऊ का? काव्या म्हणते, हो, थोडंसं द्या. आता मानिनीताई काव्याला म्हणतात, तू कशी जाणार आहेस, म्हणजे ड्रायव्हरला फोन केलायस का? काव्या म्हणते, नाही नको, मी रिक्षाने जाईनच. मानिनीताई म्हणतात, अगं या दिवसात आणि बाहेर किती ऊन आहे बघितलंयस ना, मग तू उगाच अशी रिस्क घेऊ नकोस. काव्या अगं, तू काळजी घे स्वतःची. नाही नाही, मी तुला रिक्षाने जाऊ देणार नाही, तुला आता गाडीनेच जावं लागेल. काव्या म्हणते, नाही नको, असं काय करताय? मानिनीताई म्हणतात, नाही, मला उगाच भीती नकोस, त्यापेक्षा मी फोनच करते. असं म्हणत आता मानिनीताई ड्रायव्हरना फोन करायला घेतात. तर त्यावेळी त्या ठिकाणी वसू आत्या येतात आणि म्हणू लागतात, झालं, ही सुद्धा तिच्या अगदी बहिणीवरच गेली आहे, म्हणजे हट्टीपणा करायचं, कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. मानिनी, अगं तुला खरंच सांगू का, तुझ्या दोन्ही सुनांना अजिबातच स्वतःची काळजी घेता येत नाही या. तर आता मानिनीताई म्हणतात, बापरे, काळजीबद्दल कोण बोलतंय बघ. आता मात्र काव्या सुद्धा आश्चर्याने वसू आत्यांकडे पाहू लागते. आता वसू आत्या मानिनीताईंना म्हणतात, काय म्हणालीस? नाही नाही, काय म्हणालीस ना ते अगदी स्पष्ट बोल, तू घाबरतेस का मला? मानिनीताई म्हणतात, छे छे, मी कशाला तुम्हाला घाबरू? पण खरंच वसुताई, तुम्हाला काळजी वाटतेय का काव्या आणि नंदिनीची? तर वसू आत्या म्हणतात, हो, मला खरंच तुझ्या दोन्ही सुनांची काळजी वाटते. तुला काय वाटतंय का, मी तुझ्या दोन्ही सुनांचा विचार करत नाहीये का, त्यांची काळजी करत नाहीये का? तर मानिनीताई वसू आत्यांना म्हणतात, हा प्रश्न वसुताई तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारा. कारण कसं आहे ना, तुम्हाला जर या दोन्ही मुलींबद्दल काळजी वाटत असते आणि तुम्हाला कळालं असतं की तुमच्या दोन्ही भाच्यांच्या मुलांना या दोन मुली जन्म देणार आहेत, तर मग तुम्ही त्यांच्याशी असं वागलाच नसता आणि तुम्ही त्यांचा नक्कीच विचार केला असता आणि त्यांची मनापासून काळजी घेतली असती. तुम्हाला जर वसुताई खरंच काळजी असती ना, तर हिच्या चोरुटीच्या वेळी तुम्ही नंदिनीबद्दल असं वेडवाकडं बोलला असता का? तुम्ही जे काही बोललात ना ते मला चांगलंच माहीत आहे. पण या सगळ्यामुळे काव्याला किती त्रास झाला हे सुद्धा मी पाहिलंय आणि तुमच्याही लक्षात असेलच ना. तुमच्यामुळे काव्याला खूप काही त्रास सहन करावा लागला. आता मात्र वसू आत्या म्हणतात, कमाल आहे ह्या मानिनी, म्हणजे नाही तुला काव्याची काळजी वाटते, तिला होणारा त्रास दिसतोय, पण तुझी दुसरी सून ती सेवाभावी नंदिनी, तिच्याबद्दल काहीच वाटत नाही का ग तुला? आत्ता बघितलं ना मी, जीवासोबत उड्या मारत मारत बाहेर गेली, अगदी धावत होती आणि हेही बघितलं, जीवाने जाता जाता बाईकची किल्ली उचलली. याचा अर्थ काय होतो मानिनी? बाईक घेऊन दोघेही बाहेर फिरायला गेले आहेत. आता मात्र मानिनीताई आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात, कारण यातील ना मानिनीताईंना काही माहीत असतं आणि ना काव्याला. आता दोघेही वसू आत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. मानिनीताई म्हणतात, मी ड्रायव्हरला फोन करते, तू गाडीनेच जा. तर काव्य म्हणते, नाही नको. मानिनीताई म्हणतात, नाही, एवढ्या उन्हात मी तुला रिक्षाने पाठवणार नाहीच, तू वेडी आहेस का? असं म्हणत दोघेही बोलत बोलत तिथून निघून जातात. इथे वसू आत्या लिंबू सरबतच्या ग्लासमध्ये ठेवलेलं असतं त्याकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी घाईघाईने घरी पोचलेली असतात. पण घरी पोहोचल्यानंतर जे दृश्य नंदिनी पाहते ते पाहून नंदिनीला धक्काच बसतो, कारण शारदाताई कोसळलेले असतात. त्यांना जमिनीवर असं कोसळलेलं पाहून नंदिनी घाबरते आणि म्हणू लागते, आई अगं काय झालंय, उठ ना. नंदिनी शारदाताईंना उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु शारदाताई बेशुद्ध असतात. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा अहो डॉक्टरांना फोन करा ना. जीवा ताबडतोब डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो. तर दुसरीकडे इथे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई सतत ड्रायव्हरना फोन करण्याचा प्रयत्न
प्रयत्न करत असतात, परंतु ड्रायव्हर यांचा काही फोन लागत नसतो आणि इथे काव्या मात्र अस्वस्थ होत असते. मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या तू शांत हो बरं, तू पॅनिक होऊ नकोस, थांब लागेलच फोन. आणि त्यावेळी ड्रायव्हरना फोन लागतो. तर मानिनीताई म्हणतात, अहो कुठे आहात तुम्ही, काव्याताईंना उशीर होतोय. तर आता मानिनीताई यांचं बोलणं झाल्यानंतर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या अगं ते येतच आहेत, त्यामुळे थांब थोडा वेळ. काव्या म्हणते, पण आई त्यांना यायला 15 मिनिटं लागतील आणि मला क्लासला जायला उशीर होईल, मी एक काम करते ना, मी रिक्षानेच जाते. मानिनीताई म्हणतात, नाही मी तुला रिक्षाने वगैरे पाठवणार नाही, त्यामुळे काव्या तू थोडा वेळ बस बरं. अगं क्लासचीच एक्झाम आहे ना, मग जरा उशीर झाला तरी काहीच हरकत नाही. तर त्याचवेळी वसू आत्या येतात आणि म्हणू लागतात, हो ना अगं क्लासचीच तर एक्झाम आहे, मग थोडा उशीर झाला तर काय हरकत आहे, पण मेन परीक्षेला उशीर करू नकोस हां. आता मात्र काव्या वसू आत्यांकडे पाहते. तर वसू आत्या म्हणतात, हे घे ना लिंबू सरबत, ओट्यावरच विसरून आली होतीस. असं म्हणत आता वसू आत्या इथे काव्याला लिंबू पाणी देतात. तर काव्या वसू आत्यांना म्हणते, नाही नकोय मला. वसू आत्या म्हणतात, अगं घे ना. तर काव्या म्हणते, नाही नकोय मला. आता मात्र मानिनीताई चिडतात आणि म्हणू लागतात, वसूताई अहो तुम्हाला कुठेही काही बोलायचं असतं ना, म्हणजे आता ती ट्रेसमध्ये असताना तुम्हाला हे सगळं काही बोलायची काय गरज होती. वसू आत्या म्हणतात, आता तिला ट्रेस येईल असं मी काय बोलली आहे. मानिनीताई म्हणतात, वसूताई तुम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्ही काय बोललात, आता असं दाखवू नका की तुम्ही काही चुकीचं बोललात नाही आहात. तर आता वसू आत्या म्हणतात, मानिनी खरं सांगू का, म्हणजे एखाद्या झाडाला जर आपण पाणी घातलं नाही तर ते झाड सुकून जातं आणि एखाद्या झाडाला जर आपण अति पाणी घातलं तर ते कुजून जातं. तर मानिनीताई म्हणतात, वसूताई नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे. तर आता वसू आत्या म्हणतात, मला हेच बोलायचं आहे, तुझी दुसरी सून नंदिनी तिच्याकडे तर तू लक्षच देत नाही आहेस, म्हणजे तिला हवं तसं तिची काळजीच घेत नाही आहेस. याचाच अर्थ काय होतो, ती सुकून जात आहे. आणि इथे मात्र ही काव्या हिच्याकडे अति लक्ष देतेस. तर ही आता पुढे काही वसू आत्या बोलणार तर त्याचवेळी गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू येतो. आता काव्या धावत पळत निघून जाते. मानिनीताई म्हणतात, अगं सावकाश. आता काव्या तिथून निघून जाते. पण वसू आत्या मानिनीताई म्हणतात, झालं आत्ता या क्षणाला तू माझा मुद्दा अगदी सिद्ध करून दाखवलायस. म्हणजे बघ ना, मी ज्यावेळी तुला म्हणाले की नंदिनी धावत पळत इथून गेली आहे, त्यावेळी मात्र त्या गोष्टीकडे तू लक्षच दिला नाहीस. मात्र आता काव्या थोडीशी का धावत गेली तर तिची मात्र तुला काळजी वाटते. म्हणजे ना तुला नंदिनीची काळजी आहे, फक्त तुला काळजी आहे ती फक्त काव्याची. आता तरी कळलं का मला काय बोलायचं आहे. मानिनी मला माहीत आहे, मी जरी काही बोलले तरी सगळंच तुला चुकीचं वाटत असतं, पण आता जे काही मी बोलले ना त्याचा जरा विचार कर, म्हणजे तुला कळेल की मी काय बोलले आहे. जे बघ तुला पटतंय का. असं म्हणत वसू आत्या तिथून निघून जातात. आता मानिनीताई वसू आत्यांच्या बोलण्याचा विचार करतात आणि म्हणू लागतात, खरंच माझ्याकडून काही चुकतंय का, माझं खरंच नंदिनीकडे दुर्लक्ष होतोय का, नंदिनीला काही दुखलं खुफलं तर माझं लक्ष नाही आहे का तिच्याकडे. आता वसू आत्यांच्या बोलण्याचा मानिनीताई विचार करत असतात. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता डॉक्टर शारदाताईंना चेक करतात. इथे मात्र नंदिनी घाबरून गेलेली असते. आपल्या आईला काय झालंय हे तिलाही कळत नसतं, तिला शारदाताईंची काळजी वाटत असते. आता डॉक्टर नंदिनी आणि जीवाला प्रश्न विचारत म्हणतात, कालपासून काही असं घडलंय का, कसला तरी मोठा ट्रॉमा झालाय का, म्हणजे त्यांना मानसिक त्रास होतोय किंवा मानसिक धक्का बसलाय, म्हणून मला विचारायचं आहे. आता मात्र जीवा आणि नंदिनी यांना तो क्षण आठवतो ज्यावेळी शारदाताईंना सत्य कळालेलं असतं की नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे, तिचं मिसकॅरेज झालेलं आहे. आता जीवा डॉक्टरांना म्हणतो, हो ॲक्च्युली काय झालं ना, काल आमच्याकडे फंक्शन होता, कदाचित त्यामुळे त्यांची दगदग झाली असावी, पण आता आम्ही काय काळजी घेऊ शकतो, आता आम्हाला काय करावं लागेल. तर डॉक्टर म्हणतात, मी काही औषधं लिहून देते, गोळ्या देते, सकाळी आणि एक रात्री द्या, पण हो आता त्यांना कोणताही मानसिक त्रास सहन होणार नाही, मानसिक धक्का बसायला नको, हे मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आता नंदिनी आणि जीवा विचार करू लागतात. आता त्यांना काय करावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या घरी येते आणि रडतच म्हणते, ताई आजच्या एक्झाममध्ये मी फेल झाली आहे. तर आता नंदिनी म्हणते, काव्या अगं पण तू अभ्यास केला होतास ना, मग काय झालं. काव्या म्हणते, पण माझा लक्षच लागत नव्हता, माझा लक्ष दुसऱ्याच गोष्टींमध्ये होता. तर आता पार्थ म्हणतो, कोणत्या गोष्टींचा तुम्ही विचार करत होता. तर आता काव्या म्हणू लागते, काही नाही, म्हणजे आत्ता मला डिसेंबरमध्येच माझी डिलिव्हरी आहे, डिसेंबरमध्येच आपलं बाळ जन्माला येणार, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या आणि त्यात आईंनी सांगितलेलं असतं की त्यांच्या
बहिणीच्या लग्नात त्यांची झालेली डिलिव्हरीची वेळ, हे सगळ्या काही गोष्टी माझ्या सतत डोक्यात होत्या आणि डिसेंबर महिना त्यामुळे मी घाबरून गेले होते. आता मात्र पार्थ काव्याची काळजी घेतो आणि मानिनीताईंना म्हणतो, आई अगं असल्या स्टोरी तुला सांगायची काय गरज होती, असं म्हणत पार्थ आता मानिनीताईंवर चिडतो. त्यावेळी काव्या म्हणते, अहो तर आता इथे वसू आत्या त्याच गोष्टीचा फायदा घेत म्हणतात, पार्थ अरे बायकोच्या इतका आहारी गेलायस की आता आईला उलट बोलायला लागलायस. आता मात्र मानिनीताईंना खूप वाईट वाटतं. तर याच गोष्टीचा फायदा घेत वसू आत्या मानिनीताईंना म्हणतात, गेली तुझी मुलं हातून गेलीत. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर आता पार्थ काव्याची कशा प्रकारे काळजी घेईल, तर दुसरीकडे नंदिनी तिची प्रेग्नेन्सी लपवण्यामध्ये यशस्वी ठरेल का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.